कोल्हापुरात देश-विदेशातील सहलींचे आमिष दाखवून पर्यटकांना 5 लाखांचा गंडा घातला। या प्रकरणी आरोपीवर लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। निकालाविरोधात पीडित उच्च न्यायालयात जाणार आहे। पीडितांच्या वकिलांनी प्रसार माध्यमांना ही माहिती दिली आहे। नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लमेंटचं आयोजन केलं। राहुल नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांना विधान भवनात हे आयोजन करण्यासाठी परवानगी दिली होती। देशभरातून 150 विद्यार्थी संसद युथ पार्लमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी आले होते। विधान भवनासोबतच आमदार निवास सुद्धा या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलं होतं। नागपूर महापालिकेला पायाभूत सुविधा निर्मिती आणि विकास कामांसाठी 315 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राज्य सरकारकडून नागपूर महापालिकेला मोठं गिफ्ट मिळालंय। नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयातील वाघांच्या पिंजऱ्यात एक व्यक्ती शिरल्याची घटना समोर आली। वाघाच्या पिंजऱ्यात शिरणारा व्यक्ती मानसिक आजारी असल्याची माहिती आली आहे। पोलिसांनी घटनास्थळी येऊन त्याला ताब्यात घेतलंय। रशियातील कामचटकामध्ये 8.7 रिश्टर स्केलचा भूकंप झाल्यानं 4 मीटर उंचीच्या सुनामीच्या लाटा उसळल्या। यात काही इमारतींचं नुकसान झालंय, मात्र कोणतीही जीवितहानी झालेली नाही। प्रभावित भागात लोकांना स्थलांतर करावं लागलंय। नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या खाणीत सध्या 15 बॅटरी ऑपरेटेड ट्रक सुरू करण्यात आले। हे ट्रक थेट कोळसा खाणीतून रेल्वे सायडिंगपर्यंत कोळसा पोहोचवतील। यामुळे डिझेलवरील अवलंबन कमी होणार आहे। प्रदूषणात लक्षणीय घट होईल असा विश्वास WCLचे अध्यक्ष जयप्रकाश द्विवेदी यांनी सांगितलाय।